नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या YBD अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती। या व्हिडिओच्या माध्यमाने आज आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेबद्दल अतिशय महत्त्वाच्या काही प्रश्नावरती चर्चा या व्हिडिओच्या माध्यमाने आपण करणार आहोत। तर त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा, कारण महिला प्रवर्गाकडून वारंवार एक प्रश्न विचारला जात होता की 11वा हप्ता कधीपर्यंत आपल्या अकाउंटला जमा होऊ शकतो। कारण यामध्ये जर म्हटलं तर जी चेकवरती सही व्हायची होती ती सही होऊन देखील आता 8 ते 10 दिवस झालेले आहेत मित्रांनो। तरी देखील अजून जर म्हटलं तर आपल्या हप्त्याचे पैसे इथं अकाउंटमध्ये आलेले नाहीयेत। त्यानंतर नवीन JR देखील आला, त्या JR मध्ये देखील सांगितलं होतं 11वा हप्ता लवकरच आपल्या अकाउंटमध्ये जमा केला जाणार आहे, जो की तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता। यामध्ये काय महत्त्वाचे शासन निर्णय झाले होते जे की तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता। यावरती अपडेट सर्वप्रथम आपण आपल्या चॅनलवरती ऑलरेडी आधीच दिलेलं होतं। त्यानंतर बहुतेक महिला प्रवर्गाचे प्रश्न आलेले होते, काही कमेंट आले होते, त्याच्यासोबत कॉल SMS देखील आले होते आणि वारंवार एकच प्रश्न विचारला जात होता की 11वा हप्ता कधीपर्यंत जमा होऊ शकतो। तर याबद्दल या व्हिडिओच्या माध्यमाने आपण माहिती जाणून घेणार आहोत। तर अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे, तर व्यवस्थित या व्हिडिओला पूर्ण बघा। तर बघा, महिला प्रवर्गातील सर्व महिलांसाठी अतिशय आनंदाची बातमी असणार आहे मित्रांनो। येत्या 3 ते 4 दिवसांमध्ये सर्व महिलांचे पैसे त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात होऊन जाणार आहे। आणि अजून एक वारंवार महिलांद्वारे प्रश्न विचारला जात होता की आता ऑलरेडी सही झालेली आहे चेकवरती। त्यानंतर जर म्हटलं तर स्वतः मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी देखील सांगितलं होतं की आता आपले पैसे लगेच जमा होऊन जातील, परंतु अजून देखील पैसे जमा का झाले नाही त्यामागचं एकच कारण आहे की बहुतेक महिलांनी जर म्हटलं तर चुकीची माहिती टाकून त्यांनी पैशाचा लाभ घेतलेला आहे। त्यांना जर म्हटलं तर त्यांची इन्कम जास्त आहे मित्रांनो, ठीक आहे। त्याच्यासोबत जर म्हटलं तर त्या या योजनेसाठी इथं जर म्हटलं तर पात्र ठरत नाही, तरी देखील त्या या योजनेचा लाभ घेत आहेत। त्यामुळे त्या महिलांना इथं कट करून बाकीच्या महिलांना पैसे इथं दिले जाणार आहे मित्रांनो। जर तुम्ही जरी असा अर्ज केलेला असेल, इनव्हॅलिड अर्ज केलेला असेल, जर तुम्ही या योजनेसाठी पात्र नसाल आणि तुम्ही देखील अर्ज केला असेल तर तुम्हाला तुमचे पैसे येणार नाहीयेत। ज्या पण खरोखर महिला पात्र असतील या योजनेसाठी त्यांचे पैसे येत्या 3 ते 4 दिवसामध्ये लगेच यायला सुरुवात होऊन जाणार आहे, काळजी करू नका। थोड्याफार महिला आहेत त्यांनी इनव्हॅलिड अर्ज केलेले आहेत, ते या योजनेसाठी पात्र नाहीयेत, त्यांना मात्र या योजनेतून गहाळ केलं जाणार आहे, एवढं लक्षात घ्या, ठीक आहे। आणि या सर्वांची माहिती जी आहे उपमुख्यमंत्री यांनी सकाळीच आपल्याला न्यूजला दिलेली बघण्यासाठी भेटली होती मित्रांनो। या संदर्भात जी पण अपडेट होती ती सर्वप्रथम टेलिग्राम चॅनलवरती मी अपलोड देखील केली होती। जर तुम्ही टेलिग्राम चॅनलला जॉईन असाल तर जॉईन व्हा, तिथे देखील मी अपडेट देत असतो। आणि लाडकी बहीण योजना याबद्दल जे पण अपडेट असेल ते आपल्याला या चॅनलवरती भेटून जाईल। त्यामुळे कोणत्याही महिलेला टेन्शन घ्यायचं कारण नाहीये। ज्या पण महिला यामध्ये बसत असतील, ज्या पण या योजनेसाठी पात्र असतील, त्यांचे पैसे येत्या 2 ते 3 किंवा 4 दिवसामध्ये आपल्या आपल्या अकाउंटला जमा होऊन जातील। या संदर्भात जे पण अपडेट असेल ते आपल्याला या चॅनलवरती भेटून जाईल। व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला देखील सबस्क्राईब करा, जी बेल येते तिलाही क्लिक करा। भेटूया आता पुढील व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।